माझे वडील पायपेटी खूप सुंदर वाजवायचे, बासरी खूप सुंदर वाजवायचे, तबला उत्तम, भरतनाट्यम उत्तम. म्हणजे ह्या सगळ्या कला होत्या वडिलांकडे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते माझ्याकडे आलंय. माझा धाकटा भाऊ आहे त्याच्याकडे आलंय. म्हणजे तुला सांगते की मालपेकर हे एकेकाळ सोन्याचा धूर घरातनं निघायचा असं. म्हणजे आमची गलबत वगैरे लागायची मालपेकरांची, इतके पैसेवाले. घरात जेवण शिजलं नसेल तर ह्या बोटाचं ह्या बोटाला कळता कामा नये. क्या बात. चेहरा बघितल्यानंतर वाटलं पाहिजे की पंचपक्वान्न खाऊन आलेले आहेत. पण तुला रूपच तसं दिलंय. सर्गात माणूस मेल्या बिगर सर्गात जात नाही. तुम्ही जित्तपणी सर्गात गेला कसं, आणि आता भूतून खाली आलाय. माझा नवरा कुठे भूता? अगं म्याच तुझा नवरा आहे आणि असा तसा नाही. मग कसा कसा हाय? धमाल उडवून दिलीस मग सगळे. 500 रुपये जा. 500 रुपयान मागता. हो. क्या बात है सविता यार, मान गए यार. नमस्कार, मी सविता मालपेकर. आत्ताच मी कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या कार्यक्रमामध्ये आले गप्पा मारायला कांचन बरोबर. खूप वर्षापासूनच्या आणि खूप आत्ताच्या दिवसांपासूनच्या आमच्या गप्पा राहिल्या होत्या. म्हटलं आज गप्पा मारूया. आम्ही खूप दोघींनी छान गप्पा मारलेल्या आहेत. त्या गप्पा बघायला तुम्ही विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आठवणीने नक्की बघा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मराठी नाटक असो, मराठी सिरियल असो किंवा मराठी चित्रपट असो, या तिन्ही माध्यमात अतिशय लीलया वावरणारी अशी एक माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. आणि तुम्ही तिला काष्टा साडीतली बाई असं म्हणून ओळखता. कारण बहुतेक ठिकाणी ती काष्टा साडीतच तुम्हाला दिसून येते. सो वेलकम सविता मालपेकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सविता, आत्ताला मी म्हटलं त्याप्रमाणे तू असंख्य नाटकात कामं केलेली आहेस. मग ते गाढवाचं लग्न असो, दीपस्तंभ असो, डार्लिंग डार्लिंग असो, हँड्सअप असो, अशी अनंत नाटकं आहेत. पहिल्यांदा आपण तुझ्या नाटकांच्या प्रवासाकडे वळूया. तू ह्या व्यवसायात कधी कशी आलीस? मला माहिती आहे तू राजापूरची आहेस, रत्नागिरी जिल्ह्यातला. सो प्युअर कोकणासह अगदी सगळं कोकणातली आहेस. कोकणातल्या सगळ्या गोष्टी तुला अवगत आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची डार्लिंग डार्लिंग सविता ही अतिशय सुंदर स्वयंपाक बनवते. ही तिची एक खासियत आहे असं मी म्हणेन. ती सुगृहिणी म्हणतात ना, तसे तिच्या हाताला अगदी सुग्रास अशी चवच आहे. सविता, आपण वळूया तुझ्या नाट्य प्रवासाकडे. तू राजापुरातनं इथे आलीस कशी? 75 साली. हो, अच्छा. पण कशी काय? माझं शिक्षण आणि सगळंच राजापूरला झालं. माझे वडील 73ला गेले. हो, अच्छा. तुम्ही किती भावंड? आम्ही 5 भावंड, 3 बहिणी, 2 भाऊ. अच्छा. लहान भाऊ सगळ्यात 1.25 वर्षाचा होता वडील गेले तेव्हा. आणि मी 14-15 वर्षाचे होते. आणि मग ते 7वीत 8वीत होते असेल त्यावेळेला. आणि मी मोठी, सगळ्यात मोठी. आणि माझी आई 35 वर्षाची होती. आणि वडील माझे 41. म्हणजे आत्ता कालच 1 सप्टेंबरला वडिलांना माझ्या 51 वर्ष पूर्ण झाली. आणि आता 2 महिन्यापूर्वी माझी आई गेली. आणि वडील गेल्यानंतर एक तर घरची जबाबदारी, भावंडांची जबाबदारी आणि सगळे. लहान शाळेत असताना मी गॅदरिंग आणि हे अशा याच्यात करत होते. म्हणजे या क्षेत्रात यायचे वगैरे असं काही नाही डोक्यात. आवड होती. म्हणजे त्यावेळेला असं सिनेमा वगैरे बघितले ना की शाळेतल्या मैत्रिणी वगैरे चर्चा करायचो. आणि मग तेव्हा मैत्रिणी मला म्हणायच्या, तुला बघितलेला सिनेमा? नाही. म्हणजे तेव्हा आम्ही ना, आमचं जे घर आहे राजापूरला त्याच्या समोरच सिनेमा थिएटर. कुठलं ग? आझाद चित्रमंदिर. अगदीच म्हणजे फक्त असं क्रॉस करायचं की समोर थिएटर. म्हणजे आमच्या गॅलरीत उभं राहिलं आणि जर आम्ही थिएटरवाल्याला सांगितलं ना, डोरकीपरला, की जरा पडदा बाजूला करून ठेव रे, की घरात ना आम्ही गॅलरीत बसून सिनेमा बघायचो. म्हणजे इतकं हे होतं. पण तेव्हा वडील आणि गेल्यानंतर
तिकीट काढून सिनेमा बघायला जा वगैरे असं तेवढं काही हे नव्हतं आणि ती आवड नव्हती. एकतर जबाबदारी पडलेली असल्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी तेवढा विचारही डोक्यात यायचा नाही. आणखीन म्हणजे सतत की आता कसं होईल हे होतं, त्याच्यामुळे ते पण शाळेत असताना गॅदरिंग आणि केलं होतं. आणि वडील असताना वडील मला त्यावेळेला ना मेळा व्हायचे हो. आणि कोकणात ते माझे वडील पायपेटी खूप सुंदर वाजवायचे, बासरी खूप सुंदर वाजवायचे, तबला उत्तम, भरतनाट्यम उत्तम. म्हणजे ह्या सगळ्या कला होत्या वडिलांकडे. हो, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते माझ्याकडे आलंय. माझा धाकटा भाऊ आहे त्याच्याकडे आलंय आणि थोडंफार माझा दुसरा भाऊ आहे त्याच्याकडे आले. दोन्ही बहिणींमध्ये ते नाही आहे, पण आम्ही तिन्ही भावंडांमध्ये हे आहे. वडिलांची इच्छा होती की मी अभिनेत्री व्हावं म्हणून, पण तेव्हा काय असं हे नव्हतं की करूच आपण किंवा आणि काय हे. क्षेत्र मुंबई सारख्या ठिकाणी हां. पुण्याला थोडंफार असेल हां. तर तिथे फक्त कसं होतं माहितीये ना तेव्हा की पूर्वी कोकणात सगळीकडेच म्हणजे अगदी गोव्यापर्यंत कारवारपर्यंत तुझा की जत्रा ज्या असायच्या पूर्वी, जत्रा प्रकार हो. खूप होते. हो, हो. देवळांचे उत्सव सगळीकडे. तर त्या वेळेला तिथले कलाकार, लोकल कलाकार हे नाटक बसवायचे. पण त्या नाटकात काम करायला कोणी मुली नसायच्या, कारण मुली त्यावेळेला काम करणं म्हणजे वाईटच समजायचे. त्याच्यामुळे कोणी डेअरिंगच करायचं नाही, कुठल्या घरातले पालक पाठवायचे नाही. आता पालक स्वतःहून सांगतात आमच्या मुलाला घ्या, आमच्या मुलाला घ्या, पण तेव्हा ते नव्हतं. त्याच्यामुळे ना ते ॲमेचर ग्रुप हा इथपर्यंतच की आपल्याला काम करायचं असेल तरी एवढंच आपलं. मुंबईत जाऊ, मुंबईत काम करू वगैरे हे स्वप्नात पण मी बघितलं नव्हतं, सांगते तुला. आणि मग वडील गेल्यानंतर ते सुरूच झालं माझं की शेवटी जगण्यासाठी काय करणार. म्हणजे तुला सांगते की मालपेकर हे एकेकाळ सोन्याचा धूर घरातनं निघायचा असं, म्हणजे आमची गलबतं वगैरे लागायची मालपेकरांची, इतके पैसेवाले. मुळात काय की त्यांनाच माहिती नव्हतं की आपण इतक्या लवकर जाणार आहोत. त्याच्यामुळे प्रॉपर्टी म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या याच्यात कशातही हे नव्हतं. त्या काळात माझ्या आजोबांच्या वाट्याला 13 घरं म्हणजे वाडे आणि त्यावेळेचे 7 लाख, आताचे कित्येक करोड झाले. हां, असं त्यांच्या वाटणीला वगैरे आलेलं असं ते असं मालपेकरांचं प्रस्थ राजापूरमध्ये सगळ्यांचं. पण असतात ना चढ उतार शेवटी असतात, बाकीच्या गोष्टी असतात, असं ते सगळं होतं. पण एक होतं की कुठेही खचून न जाता, म्हणजे आई वडिलांची ती एक शिकवण होती की कुठलंही काही झालं तरी खचायचं नाही, खंबीरपणे उभं राहायचं आणि ते करण्याची ताकद तुमची असली पाहिजे. आणि कष्टाला मरण नाही, कष्ट केले पाहिजेत. कष्ट करून केलेल्या कष्टाचे पैसे मागायला लाज वाटता कामा नये. मुळात ते कष्ट करायलाही लाज वाटता कामा नये. म्हणजे कष्ट करायचे तर उद्या समजा काहीच नाही आहे तर एखाद्याच्या घरी जाऊन आपल्याला भांडी घासायची आहेत, मग आपल्याला पैसे मिळतील किंवा आपण घर चालवू शकू, तर ते करायला लाज वाटता कामा नये, कारण तुम्ही ते कष्ट करून मिळवणार आहात. स्वकष्टाचे पैसे. हां, हात नाही पसरायचे कुणाकडे. बरोबर. आणि घरात जेवण शिजलं नसेल तर ह्या बोटाचं ह्या बोटाला कळता कामा नये. क्या बात. चेहरा बघितल्यानंतर वाटलं पाहिजे की पंचपक्वान्न खाऊन आलेले आहेत. पण तुला रूपच तसं दिलंय. तुला देवाने रूपच तसं देऊन पाठवलंय. त्याच्यामुळे असं होतं ना की एकतर ही घरातनं शिकवण म्हणजे आजी आजोबांपासून सगळ्यांचंच की आपलं दुःख कुणाला सांगू नये, सुख सांगावं आनंदाने, दुःख सांगायचं नाही. त्याच्यामुळे कुठलीही परिस्थिती असली तरी त्याचा गवगवा किंवा कुठल्या दुखण्याचा गवगवा करणे, कौतुक करत बसणं, हे आमच्या घरातनं आम्हाला शिकवलेलं नाही. त्याच्यामुळे मला बरेच जण आपल्या क्षेत्रातले म्हणतात अगं तुझी शुगर कधी 400 असते, कधी एवढी असते, आणि तुला तू पण म्हणतेस की कसं काय तू करतेस. तू बापरे, तू याच्यात काम केलंस असं नाटक वगैरे करून बाहेर, बापरे. तर ते हे सगळं ना असं ते शिकवण असल्यामुळे ना ते इतकं कणखर झालेलं आहोत ना आम्ही भावंड सगळी 5 भावंड आमची. म्हणजे माझ्या भावंडांमध्ये पण असं आहे, ते म्हणतात अक्का तू करू शकतेस ते आम्ही नाही करू शकणार. कारण मी वडील गेल्यानंतर मीच मुळात मोठी असल्यामुळे ते सगळे टक्के टोणपे खात खात म्हणजे कसं फाईट आयुष्याला करायला पाहिजे. आणि म्हणून आजही कोणाची हिंमत होत नाही समोर येण्याची.
ते मात्र आहे. म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत नाही कोणी करणार. खरं आहे. ते तेवढं करत आलेलं असल्यामुळे ना आज इतकी वर्ष कुणीही गॉडफादर नसताना खरं आहे. कोकणातनं आलेली मुलगी गॉडफादर कुणी नाही आणि आज 50 वर्ष इंडस्ट्रीत टिकून राहणं, टिकून राहणं याला खूप महत्व आहे. इट इज नॉट दॅट इझी. की ही आईवडिलांची कृपा आणि माझ्या मायबाप रसिकांचं प्रेम, आणखीन घरातल्यांचा पाठिंबा याच्यामुळेच ह्या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर नाही. करेक्ट आहे. त्याच्यामुळे डार्लिंग डार्लिंग हे नाटक मला मिळालं म्हणजे राजा कात्रे, विवेक त्यावेळेचे, ही सगळी मंडळी, राजा गोसावी हे माझ्या वडिलांचे मित्र. हो. कारण माझे वडील पुण्याला आंधळ्यांच्या शाळेत सुद्धा ना पेटी आणखीन शिकवायला जायचे. हो. अच्छा. ओके. पानशेतचं धरण फुटलं त्यावेळेला माझे वडील तिकडे होते. म्हणजे मी लहान होते, आई आणि आम्ही तिथे होतो, पुण्यात होतो त्यावेळेला माझे वडील हे करायचे. तर त्याच्यामुळे ना राजा गोसावी वगैरे हे सगळे मित्र होते. राजा कात्रे, बाबूराव गोखले, नंतर राजा गोसावी, विवेक, ही सगळी मंडळ. तर जेव्हा कोकणात पूर्वी नाटकाचे प्रयोग खूप व्हायचे, अजूनही होतात. म्हणजे 10-10, 15-15 दिवसाचे दौरे असायचे त्यावेळेला. अगदी. आणि राजापूरला तर थिएटरला असायचं, तेव्हा झापाची थिएटर्स असायची, आत्तासारखी असे बांधलेली थिएटर्स नाही. आणि आमचं घर आणखीन नदी आहे समोर आणि नदीच्या तिथे ते झापाचं थिएटर असायचं. ते फक्त नाटकाच्या ह्या सीझनलाच ते थिएटर बांधलं जायचं. तर आले ना सगळे, म्हणजे राजा गोसावी वगैरे, लग्नाची बेडी आणि हे नाटकाला यायचेच ना ही मंडळी सगळी. शरद तळवलकर वगैरे हे मित्र असल्यामुळे ही सगळी मंडळी बस राजापूरला त्या नदीच्या इथे आली की हे सगळे उतरायचे आणि आमच्या घरी. चहा पाणी वगैरे सगळं झालं म्हणजे त्याही याच्यात इतकं प्रेमाने, आणि तुला सांगते ही सगळी मंडळी इतक्या प्रेमाने यायचे, म्हणजे कुठेही असं नाही की अरे बापरे इकडे आपण जातोय किंवा काय. म्हणजे ॲटिट्यूड जो आत्ता शब्द आहे हां, तो तेव्हा ह्या कोणाकडेही नव्हता. आणि ते बिचारे यायचे सगळे आणि त्या ह्याच्यात नाही झालं होतं. आणि लग्नाच्या बेडीसाठी राजा गोसावी आलेले असताना त्यांना कळलं जेव्हा घरी आले तेव्हा की वडील गेले आहेत माझे. मग तू काय करतेस? मग म्हटलं इथे मी ॲमेच्युअर ग्रुपचं करते आणि असं असं आहे. मग मुंबईत तुला आवडेल का यायला? मुळात त्यावेळेला मुंबईत यायचं म्हणजे तुमचं राहण्याची आणि सोय पाहिजे. आता कसं डेअरिंग करून येतात मुलं मुली आणि घरं मिळतात आता. म्हणजे पीजी अकोमोडेशन मध्ये पूर्वी मिळायचं नाही, असं कोणी ठेवून नाही. पूर्वी लिव्ह अँड लायसन पण नाही मिळायचं. नाही होते ना, तेच सांगते, लिव्ह अँड लायसन वगैरे पूर्वी नव्हतं. त्याच्यामुळे राजाभाऊंना काही ते माहिती नव्हतं. तर तू आलीस तर तुझी, तर म्हटलं माझा मामा आजोबा सगळेच मुंबईत, म्हणजे माझ्या आईचं जन्मही मुंबईतलं आहे आणि पण आईचं म्हणजे माझं आजोळ कोकणात देवगडला. अच्छा. पण आईचं सगळं हे इकडेच मुंबईत काळा चौकीला, लालबागला. त्याच्यामुळे माझं बरंचसं लहानपण जवळजवळ सगळं लालबाग काळा चौकी इकडेच गेलंय. काळा चौकी, लालबाग परेल. कारण माझ्या आजोबांचं सोन्या चांदीची पेढी, आईच्या काकांच्या पेढ्या, असं ते सगळ्यांचे सोन्या चांदीचे हे असल्यामुळे, दैवज्ञ ब्राह्मण असल्यामुळे हे सगळं. त्याच्यामुळे तिथे मग मी म्हटलं माझी सोय आहे, मी राहू शकेन मुंबईत, असं काही हे नाही आहे. मग मामाकडे मी आले. मग मामाने मला हे दिलं. मामा माझा खूप लवकर, तोही त्याच्या वयाच्या 32व्या वर्षी गेला. मामा माझा जो अतिशय प्रेम करायचा आमच्यावर आणखीन खूप, आणि त्याला राजापूरला यायला खूप आवडायचं. त्याच्यामुळे तो राजापूरला यायचा. आणि त्यावेळेला कसं असायचं माहिती आहे ना, नॉनव्हेज म्हटलं ना की तेव्हा कसं सणाला नि यालाच व्हायचं. मामा यायचं की आम्ही खुश असायचो की म्हणजे हां, मग ती गावठी कोंबडी आणि हे ते असं ते सगळं असायचं. त्याच्यामुळे त्याचा आम्हा 5 भावंडांवर खूप प्रेम होतं आणि खूप लाड करायचं. म्हणजे माझे तर खूपच लाड त्यांनी केले. त्या मानाने माझ्या भावंडांना त्याचं प्रेम कमी मिळालं, लवकर गेलं आणि ती लहान होती म्हणून. मग हळूहळू ते झालं. मग मामा गेल्यानंतर नाही म्हटलं तरी थोड्याशा गोष्टी हे होतात. मग माझ्या मावश्या, म्हणजे माझी मावशी एक आपला संजय नार्वेकर जो आहे त्याची काकी सक्की, ती माझी सक्की मावशी. हो. अच्छा. आणि एक मावशी माझी वरळीला राहते आणि एक भांडुपला राहते. तर मग ती जी घोडपदेवला राहायची भायकाळ्याला, ही मावशी घोडपदेवला, मग तिच्याकडे राहायचे. कारण तिचे मिस्टर हे माझ्यावर खूप प्रेम करायचे. पण मी तुला सांगू ना, त्या नार्वेकर फॅमिलीचं
म्हणजे मी खरंच शतशः ऋणी आहे की माझी जरी मावशी असेल, मावशी आपली असते, बरोबर आहे, तिची बाकीची फॅमिली आपली नसते. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याही याच्यात माझ्या मावशीने आम्हाला आधार दिला. माझा मामा गेल्यावर मी त्यांच्याकडे राहिले, माझ्या मागची बहीण राहिली. पण कधीही तिच्या सासरच्या म्हणजे, आणि तिचं तर केवढं मोठं कुटुंब, 8 दीर असं तिचं खूप मोठं कुटुंब होतं त्या घोडपदेवला. आणि पूर्वी चाळ सिस्टीमच ना, मग त्या चाळीत प्रत्येकाची वेगवेगळी रूम, अशा 7-8 रूम्स वगैरे असं ते सगळं होतं. पण त्या याच्यात तिच्या सासरच्या माणसांनी आम्हाला प्रेम दिलं, आम्हाला तिथे म्हणजे तिला ती परमिशन दिली आम्हाला ठेवण्यासाठी. आणि तिच्या त्याही याच्यात परिस्थितीने आम्हाला आधार दिला. म्हणून मी म्हटलं की आजची सविता मालपेकर जी आहे, ह्या माझ्या 2 मावश्या आणि माझा गेलेला मामा, ह्या 3 माणसांमुळे मी आहे. माझ्या घरच्यांचा पाठिंबा तर आहे, पण मुख्य जे मुंबईत आल्यानंतर राहणं. येस येस. कारण त्यावेळेलाही असं होतं की तुम्हाला ना आजही जेवाय खायला कोणी घालतं, पण राहा म्हणत नाही कोणी. आणि आता तर निदान 2 BHK तरी आलाय. पूर्वी अगदी फार फार तर 20x10ची खोली. पण त्याही याच्यात ना 10-10 माणसं कुटुंबात राहायची आणि आलेल्या माणसाला सुद्धा आपलं म्हणून ठेवायचे. हे जे प्रेम आणि ह्या गोष्टी होत्या ना, त्या चाळीतच होत्या, माणुसकी होती. आणि म्हणून तुला सांगते की अधांतर नाटक जेव्हा मी केलं, अधांतर मधली मी मामी केली, तेव्हा मला ते करताना कठीण नाही गेलं. कारण लालबागमध्येच, काळा चौकीमध्येच माझं जे लहानपण गेलं, त्याच्यामुळे त्यावेळेला गिरणी कामगार हे सगळे म्हणजे तुझं सातारा, कोल्हापूर वगैरे ह्याच भागातले आणि कोकणातली मंडळी होती जास्त, बाकी कुठल्या ह्याच्यातली नाही. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर मालवणी भाषेतलं असलं, ते करताना मला मजा आली. आणि ते मला कारण डोळ्यांनी बघितलेलं होतं ना, आपलं स्वतःच आपलं. त्याच्यामुळे काही कॅरेक्टर ही त्या चाळीत राहिल्यामुळे ना खूप शिकायला मिळालं आणि खूप करायला मिळालं मला. पण तू स्वतःमध्ये खूप अशी प्रगती करून घेतली हळूहळू कर. मग तुझं पहिलं नाटक डार्लिंग डार्लिंग डार्लिंग, राजा गोसावी, अशोक सराफ, नैना आपटे. त्या नाटकातही मी तुला सांगते म्हणजे मुख्य भूमिका वगैरे नाहीच, रिप्लेसमेंट म्हणून राजाभाऊनी मला बोलवलं. पण तेव्हा काय होतं माहितीये ना, काम करायला मिळणं, काम मिळणं महत्वाचं होतं. बरं, असं काही स्वप्न नव्हतं की झाडाच्या मागे गोल गोल फिरायचं, हिरोईनच मला व्हायचंय वगैरे, असलं माझं काही नव्हतं. सांगते तुला, त्या वेळेला त्या वयाची समज म्हण किंवा त्या वयात असणाऱ्या आपल्यावर असणाऱ्या जबाबदारी तुझ्यावरती आलेली होती, जबाबदारी तुझ्यावरती आलेली होती की मला हिरोईनच मिळायला पाहिजे, मला हेच मिळायला पाहिजे, असलं काही नव्हतं. जे मिळेल ते काम करणं. कारण मला मुंबईत राहून ज्यांच्याकडे मावशीकडे राहते, मामाकडे राहते, यांना थोडेसे पैसे देऊन, तेव्हा फार काही पैसे मिळत नव्हते, पण त्यातलेच पैसे, मग तू भरले 50 रुपये दे, पण ते 50 रुपये सुद्धा समोरच्या माणसाला महत्वाचे होते आणि आपल्यालाही ते महत्वाचे होते. त्यातले उरवून घरी पाठवायचे. हे होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे ना की रिप्लेसमेंट आहे, हो, मी आधी रिप्लेसमेंटच खूप केल्या. तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी म्हणजे दीपस्तंभाला सुद्धा मी रिप्लेसमेंटच केली, पण रिप्लेसमेंट करून महाराष्ट्र शासनाचं अवॉर्ड घेतलं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला आधी सगळ्यात पहिलं डार्लिंग डार्लिंगची तुझी एखादी नाटकातली अशी खुमासदार आठवण. पहिल्यांदा म्हणजे कोकणात आलेलं, जसं मी म्हटलं, तर तो हेल यायचा. बरं, दिग्गज राजाभाऊना ओळखत होते, पण अशोक सराफ, तेव्हा अशोक सराफचा पांडू हवालदार, लागलेला, आणि हे हिरो मोठं नाव, हिरो मटेरियल. हा, नैना आपटेची ओळख होती, म्हणजे राजाभाऊ आणि ते नाटकांसाठी यायचे त्याच्यामुळे. आणि मच्छिंद्र कांबळी त्यात होता. नंतर ती नयन इनामदार म्हणून ती होती, अरुणा भट होती. ह्या सगळ्या जणी, त्यांच्यात मी एवढूशी आलेली. अशोक सराफ बरोबर रिहर्सलला उभी राहिले, तर तो हेल यायचा माझा. मग ते अशोक आणि राजाभाऊ तो हेल हे करण्यासाठी, असं नाही, हे असं बोलायचं. म्हणजे तेव्हा ही खूप हे होतं
की आपल्या नाटकात आलेली आहे, हे आपलं आहे, एक्झॅक्टली. हे होतं. त्याच्यामुळे ना मला अशोकने, राजाभाऊनी, नयनाबाईंनी इतकं सांभाळून घेतलं आणि माझी भाषा सुधारली. म्हणजे माझा तो हेल गेला, त्याच्यानंतर काही शब्द जे यायचे ते नाही, हे असंच बोललं पाहिजे. एकदा काहीतरी शी झुरळ असं काहीतरी शब्द होता, ते झुरळ दिसतं आणखीन, तर मी काहीतरी वेगळं म्हटलं. मग ते माझ्याकडनं अशोकने करून घेतलं. मला आजही ते आठवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी इंडस्ट्रीत राहू नये, निर्व्यसनी राहण्यापाठीमागचं कारण अशोक सराफ. वाह, क्या बात आहे. लहान होते मी, इथे काय इंडस्ट्रीत चालतं अमकं हे ते काहीच माहिती नाही. मग मला अशोकने सांगितलं होतं, डार्लिंग डार्लिंगची पार्टी होती आणि त्या याच्यात त्याने मला फक्त डोळ्यांनी खुणवलं होतं की नाही. मी जेव्हा मान बघितले तेव्हा म्हटलं काहीतरी ते वेगळं आहे, ते काय ग्लास आपल्यासमोर ठेवलेला आहे, आपण काही उचलायचं नाही आहे ते. आणि मग मला अशोकने सांगितलं होतं की जो उद्देश घेऊन तू इंडस्ट्रीत आली आहेस, हे खूप मोहजाल आहे, मोहमय इथे आहे सगळ्या गोष्टी, पावलोपावली इथे मोह असणार आहे. तर त्याच्यावर मात करून तुला या इथपर्यंत पोचायचं आहे. जे तू ध्येय घेऊन आली आहेस, तुझा फोकस तो असला पाहिजे, त्याच्यामुळे ते करायचं आहे तुला. तर प्रत्येक वेळेला ते आठव आणि त्या पद्धतीने वाग. जर तुला अभिनेत्री म्हणून नाव कमवायचं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर ह्या सगळ्या मोहांपासून तुला लांब राहिलं पाहिजे, तरच तू ते करू शकशील. हे बेसिकली तू पहिल्यांदा आलीस तेव्हाच अतिशय चांगल्या कसलेल्या कलाकारांच्या मध्ये तुला म्हणजे वावरायला मिळालं, त्यांच्याकडनं खूप तुला शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळेच तुझ्या पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा तुला हे झालं. मग त्याच्यानंतरचं दुसरं नाटक कुठलं तुझं होतं? दुसरं नाटक माझं होतं INTचं. अच्छा. दशावतारी राजा, ओके. जे तुलसी बेहरेने लिहिलं होतं, नारायण बोडस वगैरे. म्हणजे मी तुला खरंच सांगू, म्हणजे स्वामींची, बाप्पाची आणि आई वडिलांची कृपा म्हण सगळं हे, की मला ना सगळ्याच उत्तम कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. ते आहे. म्हणजे मी मधुकर तोरडमलांबरोबर खूप काम केलं, रमेश भाटकर बरोबर केलं, सदाशिव अमरापूरकर बरोबर त्यांच्याबरोबर केलं, सदाशिव भक्ती बर्वे बरोबर काम केलं. ते देखील हँडसम सारखं नाटक होतं, म्हणजे इतकं गाजलेलं नाटक. आणि तिथे मात्र सुरुवातीपासून होते, तिथे रिप्लेसमेंट नव्हती. त्याच्यानंतर चंद्रकांत गोखलेंबरोबर पर्याय नाटकात काम केलं, सुधीर बरोबर, जोशी बरोबर सिनेमात काम केलं, नाटकात काम केलं, यशवंत दत्त बरोबर काम केलं, वंदना गुप्ते बरोबर काम केलं, डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबरोबर काम केलं. काशीनाथ घाणेकरांच्या बरोबर कुठलं? सुरुंग. हो, याचं आपल्या अभिजातचं, ह्यूज बिग हिट होतं ते अभिजातचं. आणि नंदकुमार रावते. हो, म्हणजे त्यावेळेचे हे जे अरविंद देशपांडे, त्याच्यानंतर दिलीप कोल्हटकर वगैरे, ही दिग्गज डिरेक्टर मंडळींच्या हाताखाली काम करायला. माझं काम करायचं राहिलं प्रभाकर पणशीकरांबरोबर. प्रभाकर पणशीकर, सतीश दुभाषी यांच्याबरोबर काम करायचं. ती खंत मला अजूनही वाटते की ह्या मंडळींबरोबर विजयाबाईंबरोबर नाही काम करता आलं. नाना पाटेकरांबरोबर नाटकात नाही पण सिनेमात काम केलं. पण नाटकात एक स्टेजवर काम करण्याचं जे होतं, भट साहेबांबरोबर म्हणा, लागून बरोबर मी डॉक्टरांबरोबर नाटकात नाही केलं पण सिनेमात केलं. साऊथची एक फिल्म केली होती, त्याच्यात काम केलं होतं मी. म्हणजे की ह्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि म्हणून मला वाटतं की ते जे शिकणं होतं ना, कारण त्यावेळेला काय म्हणजे तुझे शिबिर वगैरे प्रकार हे काही खूप नव्हते समजा, आणि होते जरी असतील तरी ते फी भरून शिकण्याची तेवढी तेव्हा हे नव्हती. मग काय तर ज्यांच्याबरोबर आपण काम करतोय तर त्यांची काम करण्याची पद्धत, म्हणजे विक्रम गोखलेंबरोबर पण मी काम केलं नाटकात, तर ती शिस्त बघत ती शिस्त अंगी आपण हे करून आणखीन काम करण्याची पद्धत. मोहन जोशी बरोबर तर किती काम, गाढवाचं लग्न तर म्हणजे गाढवाचं लग्न तुला सांगू, ती भाषा आणि ते करण्यापाठीमागे मोहन, प्रचंड मोहनचं त्यात हे आहे. म्हणजे ते यश माझं एकटीचं नाही. त्यातलं जरा एक डायलॉग सांग ना, गाढवाचं लग्न तर तोंडावर असेल सविता. कारभारी आला का? चला घरात. आल्या
आल्या आल्या घरात चला 4 दिवस घरात तुमचा पत्त्या नव्हता होता कुठं. हा. गंगी मी सर्गात गेलो. सर्गात माणूस मेल्या बिगर सर्गात जात नाही. तुम्ही जित्तपणी सर्गात गेला कसं आणि आता भूतून खाली आलाय. माझा नवरा कुठे भूता. अगं म्याच तुझा नवरा आहे आणि असा तसा नाही मग कसा कसा हाय. धमाल उडवून दिलीस मग सगळे जण. म्हणजे एकदम सगळ्यांच्या चेहऱ्यावरती रोनक आली इकडे. म्हणजे त्या नाटकात ते पण कसं सांगू ना तुला नाटक मिळालं. म्हणजे माझा ना नियतीवर फार विश्वास आहे. मी तुला सांगते की नियतीने इथे जे काही लिहून ठेवलेलं असेल ना कांचन ते कुणाचाही बाप वर्ण येऊ दे नाही तुमच्या ह्याच्यातलं काढून घेऊ जाऊ शकत. जे तुम्हाला मिळायचंय जे नियतीने लिहून ठेवलंय तेवढंच तुम्हाला मिळणार. ना त्याच्यापेक्षा जास्त मिळणार ना त्याच्यापेक्षा कमी मिळणार. बघायला पण जायला तेव्हा 10 पैसे तिकीट काढून जायचं म्हणजे पण जीवावर ग त्यावेळेला. तर काय मी बघितलेलं नाही काय नाही फक्त ऐकून गाढवाचं लग्न नाटक आणि लोकनाट्य वगैरे असं ते. मग तेव्हा तुला सांगते नाट्य दर्पण रजनी व्हायचं. ते एकच अवॉर्ड गेले 25 वर्ष ते व्हायचं. दामले संजय म्हणून त्याला दामले ऑस्कर म्हणायचा. सुधीर दामले. पण तिथे कसं होतं पार्शलिटी नाही काही नाही मैत्री नाही काही नाही. जेन्युअनली त्या माणसांनी 25 वर्ष म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना. खरंच आहे. सुधीर दामले कुटुंबियांना यू कॅन से नाट्यप्रेमी खरोखरीच त्या कुटुंबियाला खरंच म्हणजे शतशः दंडवत आहे. इतकं त्या माणसांनी केलं. ऑस्कर सारखं तेव्हा पण कसं असायचं माहिती ना. अरे बापरे भक्ती बरोबर आपल्याला हे झालंय नॉमिनेशन झालंय म्हणजे मला मिळालंच असं होतं. करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे अगदी करेक्ट आहे. मला आठवतात तेव्हा तुला सांगते ज्या लोकांबरोबर नॉमिनेशन व्हायचं ना ते सुद्धा आपल्याला की मिळालंच आपल्याला. मला अजूनही आठवत आहे जिप्सीच्या कॉर्नरवरती संजय मोने नेहमी अँड द दामले ऑस्कर गोज टू. म्हणजे तुला सांगते ना त्यावेळेला स्मिता तळवलकर वंदना रेखाताई भक्ती स्वाती चिटणीस वगैरे हे सगळे दिग्गज लोक होते. लालनताई आणि यांच्याबरोबर नॉमिनेशन झालं ना तरी असं वाटायचं अरे बापरे ह्या लोकांबरोबर नॉमिनेशन झाले म्हणजे थोडंफार आपण काहीतरी केलंय म्हणजे करतोय शिकतोय आपण काहीतरी. पण सविता यू एंटर इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर. हे मी तुला सांगेन तुझं लक्ष्मी सरस्वती जी मालिका होती त्याच्यामध्ये तू केवळ तो बाज कोळणींचा तो शिकण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेले होतेस. मी म्हणजे सिटी लाईट मार्केटमध्ये कोळीण माझी जिच्याकडे मी रोज घ्यायची ती देवा नाव तिचं. तर मी एकदा म्हटलं देवा मावशी मला ना हे कोळणीचं रोल करायचं आहे भाषा. बरं कुठलंही काम करायचं झालं तर आधी मला ते आलं पाहिजे ना मला कळलं पाहिजे तर मी तुमच्यापर्यंत पोचवणार माझ्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोचवणार. नाही तर काय मलाच कळत नाही आहे मलाच त्याचा अर्थ कळत नाही आणि मी काहीतरी बोलले तर म्हटलं येतील ना मारायला मला लोक सगळे तर आधी मला येऊ दे. मग त्या देवा मावशीला मी सांगितलं म्हटलं देवा मावशी मला ना कोळ्यांची भाषा शिकायची तर कुठे होईल. आणि वर्सोव्याच्या पण कोळणी माझ्या एक कल्पना म्हणून होती एक हेमा म्हणून होती वरळीची शकुंतला म्हणून. तर मी ना सगळ्यांना आपलं मला कोळी भाषा शिकायची कोण शिकवेल कोण शिकवेल. तर त्या म्हणाल कुठल्या कारण आमच्या कोळ्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत भाषा. तुला एकच वाटत असेल सविताताई तर ते नाही. तुला माहिती आहे का कोळ्यांची जी क झैलं ही आगरी. हो अच्छा हे पहिलं कळतंय मला. मी काय एवढं डीप अगं आता जे बोलतात का नाही कोळी म्हणतात ती कोळी भाषा नाही ती आगरी भाषा बोलतात. अच्छा ओके. कोळ्यांची भाषा म्हणजे वरळी कोळीवाड्याची म्हणे वेगळी. अच्छा. खार दांडावाल्यांची वेगळी वर्सोव्यावाल्यांची वेगळी कोळीवाडा. तुझा कुलाबा कोळीवाडा वेगळी पालघर कोळी वेगळे सातपाटी वेगळी. बापरे. कोकणातल्या कोळ्यांची अजून वेगळी. कोकणातले म्हणजे मॉमेडियन सगळे कोळी हेवनी ये रे म्हणजे इकडे ये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भाषा तर मला मी त्यांना सांगितलं म्हटलं मला अशी भाषा पाहिजे की मी ती बोलल्यानंतर लोकांना कळलं पाहिजे पब्लिकला. अशी कुठली आहे कुठल्या ह्याच्यातली. तर मग मला त्यांनी सांगितलं त्या की खारदांडा. मग मी देवा मावशीला पकडली ती खारची खारला तिचं घर. म्हटलं देवा मावशी मला भाषा शिकायची आहे काय करू.
माझी मुलगी शिकवेल तुला. सुलभा तिची मुलगी, ती विडो बिचारी, आणि ती तिच्याकडेच राहायची तिकडे. तर आणि एअर इंडियात नोकरीला मुलगी तिची. हो बापरे. हां. तर म्हटलं आता कसं, मग मला म्हणाली एकदा ये घरी. मग खारदांड्याला गेले मी घरी तिच्याकडे. मग त्या सुलभाला भेटले, फार गोड अगदी फॅमिली. आणि मग म्हटलं असं असं आहे, मला शिकायची आहे भाषा, काय करता येईल. ती म्हणाली मी शिकवेन तुला, पण तुला कसं जमेल, मी जॉबला जाते, मला संध्याकाळी यायला 6 साडेसहा होतात घरी. मी म्हटलं त्याच्यानंतर येईन, जेव्हा जेव्हा मी असेन तेव्हा तेव्हा येईन, शूटिंग नसेल तेव्हा. आणि तेव्हा फक्त लक्ष्मी वर्षेचंच एक डोक्यात ना, की ते आलं पाहिजे, मला ती भाषा आलीच पाहिजे, हे माझं फार हे नाही, होतं. पण प्रत्येकच तुझ्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, मग ते काकस्पर्श मधलं असो, ते आपण त्याच्या पुढे येणारच आहोत, त्याच्यासाठी तर तू तुझे सगळे केस उतरवले होते. तर मग ती म्हणायला लागली चालेल. मी म्हटलं मग मी रोज संध्याकाळी 7 वाजता येईन, म्हणजे तू आल्यानंतर तुझं फ्रेश होणं बिणं ते झालं की मी येईन. असं करून मी जायला सुरुवात केली. मग ती मला शिकवायला लागली. मग जेव्हा भांडणाबिंडणाचे सीन असायचे ना, तेव्हा तिची एक मैत्रीण, तिने सांगितलेलं, मी म्हणायची की भांडणाचं असेल ना तेव्हा तू कोणाला तरी बोलव, म्हणजे मला तुम्ही कशा भांडता ते, कारण नुसती भाषा येऊन उपयोग नाही गं, बॉडी लँग्वेज पण आली पाहिजे त्यांची, नाहीतर नुसतं वाक्य देऊन काय करू. तर मग ते पण, मग तिची ती मैत्रीण, म्हणजे कितीही माणसं हे असतात पण हे ते तुझे प्रेम इतकं करणारे. बारकाव्याने तू त्याच्यामध्ये एवढी घुसतेस. मी आज तुम्हाला हे सांगू इच्छिते की जे नवीन लोक तुम्ही इथे येऊ इच्छिता या लाईनीमध्ये, जरा हे विचार ऐका. सी हाऊ मच कष्ट हे लोक घेतात कलाकार, तेव्हाच त्यांची नावं होतात. येस. आणि मग ती पार्ल्याला मार्केटमध्ये बसायची, हो तिची मैत्रीण. हो. मग ते मासे विकून वगैरे सगळं झालं ना की ती 10 साडेदहाला यायची. मग मी तुमचं 12 शिक्षण? वाजेपर्यंत असायचे. मग माझं शिक्षण सुरू व्हायचं. मग सुरुवातीला हे केलं, मग त्याच्यानंतर तो तेव्हा वॉकमन यायचा ना, हो, हो. तो वॉकमन घेऊन गेले मी. मग त्याच्यात मी टेप करायचे आणि मग ते ऐकायला, आत्मसात मग करून ते ऐकायचं ते पण. आणि नंतरच्या याच्यात मी सिटीलाईट मार्केटमध्ये बसले. का तर मला त्यांची बॉडी लँग्वेज कळली पाहिजे. काय बात आहे यार सविता, मान्य कारण तुला यार. त्यांची मी इतकी वर्ष काम करते ॲज अ डिरेक्टर म्हणून, पण एवढी वर्ष झाली मला काम करून, परंतु एवढी मेहनत घेतलेली माझ्याकडे नाही, कोणच नाही. आय हॅव नेव्हर सीन अन आर्टिस्ट हू हॅज टेकन सो मच ऑफ मेहनत. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड टिल द लँग्वेज आणि हे ते, पण बॉडी लँग्वेजसाठी तिकडे जाऊन बसणं. कारण ना त्यातलं एखादं छोटंसं जरा गिरायकांना बघ ना. बोलवण्याची पद्धत वेगळी कसं आहे. सांग 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 जरा. हावर ये रे दादा, हां घे. हां. अरे काय कवऱ्याला पाहिजे तुला, बोल तर. हां 500 रुपये. जा 500 रुपयान मागता. हो. क्या बात है सविता यार, मान गए यार. म्हणजे ना की हे त्यांचं तर ते यायला पाहिजे ना ग. अगं पण काय खरंच मस्तच यार. मी पाहिलं नाही ग एवढं कोणाला की करताना. आणि मला ना, म्हणजे मला कुठल्याही, मला कमिटमेंट आणि ह्या गोष्टीचं मला फार हे आहे येस आय नो की मी जर एखादं कॅरेक्टर, मला समोरच्या डिरेक्टरने जर माझ्यावर तेवढा विश्वास टाकलाय, तर मी 100% नाही मला उतरता आलं तर निदान मी 80% तरी आली पाहिजे. अरे यू आर मोर दॅन 100 लाईक. की नाही बाबा. आणि मी डिरेक्टरकडे गेले ना की सुरुवातीला मी कोरी पाटी आहे. प्रभाकर पणशीकर, सतीश दुभाषी यांच्याबरोबर काम करायचं, ती खंत मला अजूनही वाटते की ह्या मंडळींबरोबर, विजयाबाईंबरोबर नाही काम करता आलं. नाना पाटेकरांबरोबर नाटकात नाही पण सिनेमात काम केलं. मी पटकन महेशला हात धरला आणि म्हटलं, महेश मला चांगलं काम करायचं आहे रे तुझ्याकडे, चांगलं काम दे ना मला, चांगला रोल. त्याने असं बघितलं, मेधाकडे बघितलं आणि मला म्हणाला केस कापशील. मी म्हटलं हो. म्हणजे काकस्पर्श एक माइलस्टोन, त्याच्यानंतर दुसरा मुळशी पॅटर्न. आणि सगळ्यात महत्वाचं, मी इंडस्ट्रीत राहू नये, निर्व्यसनी राहण्या पाठीमागचं कारण अशोक सराफ. वाह क्या बात आहे. गोट्या सिरियल मधली काकू ना तुम्ही असं विचारतात